पुणेकरांवर जी करवाढ आयुक्तांनी सुचवली होती ती भारतीय जनता पार्टीने फेटाळली आहे। कारण पुणेकरांनी ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टीला साथ दिली आहे, तर भारतीय जनता पार्टीचे कर्तव्य आहे की भारतीय जनता पार्टीने त्यांना सगळ्या सुविधा या पुरवल्या पाहिजेत। आज समाविष्ट गावातली विकास कामं असतील, तिथल्या टॅक्सचा मुद्दा असेल, इतर शहरातल्या टॅक्स असेसमेंट असतील, टॅक्सची थकबाकी असेल, अशा सगळ्या विषयांवर आणि इतर आर्थिक विषयांवर जे उत्पन्नाचे स्रोत आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्याचं उद्दिष्ट आज आम्ही महापालिका आयुक्तांना दिलंय आणि महापालिका आयुक्तांना सांगितलंय की तुम्ही दर 3 महिन्यात हा उत्पन्न वाढीचा रेशो आम्हाला सांगा, त्याच्यानंतर आपण या संदर्भातले निर्णय करू। आज तरी पुणेकरांवर कोणतीही करवाढ करायची नाही असा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतलेला आहे। 10% प्रशासनाने घेतलेला होता, आज कुठलाही 1 रुपयाही टॅक्स आम्ही स्वीकारला नाहीये। त्यांनी जी 10%वरनं 5%वर जी करवाढ आणली होती ती सुद्धा आम्ही आज फेटाळलेली आहे। त्यामुळे पुणेकरांवर कोणतीही करवाढ यापुढे या वर्षी लागू होणार नाही। निश्चितपणे जलसंपदाने जे आपल्याला दर लावलेत हे कमर्शियल दर लावलेत आणि या कमर्शियल दराने ते आपल्याला आकारणी करतायत आणि आपल्याकडे 99% भाग हा रेसिडेन्शियल आहे। ही जी तफावत आहे याच्यावर आपण त्यांच्या स्थानिक प्राधिकरणाकडे आपण अपील केले, त्याचं अपील सुनावणीला आहे आणि निश्चितपणे पुण्याला मेरिट आहे आणि ते आपण जिंकू आणि जलसंपदेचा हा दावा खोडून काढू। निश्चितपणे आम्ही आजच मी आवाहन केलं माननीय महापौरांना आणि आयुक्तांना की आपण लवकरात लवकर समाविष्ट गावातल्या कर आकारणीची तुमची रचना, शासनाने दिलेले आदेश, तिथल्या एक जे मंडळ स्थापन केलं होतं या टास्क संदर्भात शिफारसी करणार त्यांच्या शिफारसी असा एकत्रित अहवाल आपण माननीय महापौरांना द्यावा आणि त्या संदर्भात आम्ही लवकरच एक खास सभा घेऊन समाविष्ट गावांचा सगळ्या एकूण टॅक्सचा विचार एकत्रित करून त्याच्यावर योग्य तो रिलीफ या सगळ्या गावांना देण्याचा प्रयत्न या महानगरपालिकेत आम्ही करणार आहोत। प्रस्ताव पेंडिंग आहे सगळा, तर राज्य सरकारचा अभ्यास वाटत नाही का तुम्हाला? मिळकत कर वाढ हा पूर्णपणे महापालिकेच्या अधिकाराचा विषय, यात राज्य सरकारचा विषय नाहीये। समाविष्ट गावातील मिळकत कर त्याचा संदर्भात मी विचारतो। समाविष्ट मग तोच मी सांगितलं, समाविष्ट गावातल्या मिळकत करा संदर्भात जो आदेश शासनाने दिले, वस्तुस्थिती काय, आपलं धोरण काय आणि रिलीफ कसा देतील याचा अहवाल त्यांना आम्ही आयुक्तांना आज महापालिकेत आदेश दिलेत। महापौरांना विनंती केली आहे की अशा प्रकारचा अहवाल घ्या आणि त्याच्यावर आपण सविस्तर चर्चा करू। ग्रामपंचायतीपेक्षा दुसरीपेक्षा जास्त कर घ्यायचा नाही असं महापालिकेला आदेश दिलेला आहे। आम्हाला अहवाल मिळाल्यावर त्याच्या संदर्भात सविस्तर बोलते। धन्यवाद।